मध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा पत्ता लागेना, कोल्हापूर महापालिकेचा सावळा गोंधळ। वर्क ऑर्डर देऊनही किती कामे सुरू झालेली नाहीत याचा पत्ताच महापालिका नगरविकास प्रशासनास अजून लागलेला नाही। असा गलथान कारभार असेल तर प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू न केलेल्या ठेकेदारांना नोटीस देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाच्या विविध योजनांतून एप्रिल 2023 पासून शहरात एकूण 242 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे। मात्र यातील कोणती कामे कोणत्या टप्प्यात आहेत, वर्क ऑर्डर देऊनही किती कामे सुरू झालेली नाहीत याचा पत्ताच महापालिका नगरविकास प्रशासनास अजून लागलेला नाही। असा गलथान कारभार असेल तर प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामे सुरू न केलेल्या कोणत्या ठेकेदारांना नोटीस देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। अशा कारभारामुळे शहरातील विकास कामांचा बोजवारा उडत असल्याच्या तक्रारी आहेत। कृषी विभागातील राज्यातील 525 कर्मचारी मानधनवाढीच्या प्रतीक्षेत। आत्मा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केली असली तरी राज्यातील 525 कर्मचारी 2017 पासून मानधनवाढीपासून वंचित आहेत। कृषी खात्याच्या आयुक्तांनी स्वतः लिहिलेल्या पत्रालाही राज्य शासनाने केराची टोपली दाखवलेली आहे। कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा योजनेमध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि संगणक रूपरेखक या पदांवर काम करणारे राज्यातील कर्मचारी 13 वर्षांपासून एकत्रित मानधनावर काम करत आहेत। आत्मा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केली असली तरी राज्यातील 525 कर्मचारी 2017 पासून मानधनवाढीपासून वंचित आहेत। कृषी खात्याच्या आयुक्तांनी स्वतः लिहिलेल्या पत्रालाही राज्य शासनाने केराची टोपली दाखवलेली आहे। या संदर्भात संसद सदस्य, कृषी मंत्रालय यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यालाही यश मिळालेले नाही। तत्कालीन कृषी आयुक्तांनी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाकडे दिनांक 29 मार्च 2023 रोजी मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। केंद्र सरकारच्या आत्मा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 2024 मध्ये नमूद केल्यानुसार या कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकत्रित मानधनावर 10% मानधनवाढ देय आहे। शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला। बँकेत भांडवलीची कमतरता असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे। शहरातील सर्वसामान्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला। बँकेत भांडवलीची कमतरता असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे ठेवीदार व ग्राहकात खळबळ उडाली आहे। शंकरराव पुजारी यांनी सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने या बँकेची स्थापना केली होती। त्यामुळे या बँकेला त्यांचे नावही देण्यात आले होते। 2020 पासून आर्थिक संकटामुळे बँकेची परिस्थिती खालावली। त्यानंतर ठेवीदारांनीही ठेवी काढण्यासाठी बँकेत गर्दी केली। 13 मे 2022 पासून बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले। तेव्हापासून व्यवसाय बंद झाला। त्यातूनही बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी या अडचणीतून बँक नक्कीच मार्ग काढेल आणि पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहील असे आश्वासन दिले होते। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज 7 डिसेंबर पासून उपराजधानी नागपूर येथे सुरू होत आहे। मराठा आरक्षण, अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्याचं नुकसान अशा मुद्द्यांवरून यंदाचं अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज 7 डिसेंबर पासून राजधानी नागपूर येथे सुरू होत आहे। मराठा आरक्षण, अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान अशा मुद्द्यांवर यंदाचं अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। मात्र अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच वादंग निर्माण झाला आहे। कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या आमदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे। अधिवेशन काळात विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय आम्हाला देण्यात यावं अशी मागणी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत सदर कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला असून या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे। सांगलीला चांदोलीची
दिवशी पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा। चांदोली धरणातून सांगली शहराला थेट पाणी देण्यास आमचा तीव्र विरोध आहे। आमच्या हक्काचे पाणी शिराळ्यासह तालुक्यातील सर्व गावे आणि वाड्यावस्त्यांना प्रथम मिळाले पाहिजे, अन्यथा श्रमिक मुक्ती दल आणि पाणी वाटप संघर्ष समिती तीव्र लढा उभारेल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य वसंत पाटील यांनी दिला। ते पणुंब्रे वारुण तालुका शिराळा येथे पत्रकार बैठकीत बोलत होते। पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील अनेक गावे, वाड्यावस्त्या, गुढे पाचगणी पठार, उत्तर भाग, कराड आणि पाटण तालुक्यातील वाड्यावस्त्या शेतीच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत। धरण परिसरातील या गावांना पाणी देण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही। पुणे बंगळूर महामार्ग ओलांडताना भरधाव कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला। गणेश अनिल निकम असे मृत युवकाचे नाव आहे, तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम हा गंभीर जखमी झाला आहे। पुणे बंगळूर महामार्ग ओलांडताना भरधाव कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला। गणेश अनिल निकम असे मृत युवकाचे नाव आहे, तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम हा गंभीर जखमी झाला आहे। अंबप फाट्याजवळ आज गुरुवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला। याबाबत माहिती अशी की येथील सहारा चौकात राहणारे गणेश व अनिल निकम हे दोघे बंधू अंबप फाट्याजवळ कंपनीत काम करतात। नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी निघाले होते। महामार्गाची रुंदीकरणाचे काम सुरू आहे। दरम्यान महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ येत्या 18 डिसेंबर रोजी होणार असून या समारंभाला यंदा राज्यपाल तथा कुलपती डॉक्टर रमेश बैस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत। शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ येत्या 18 डिसेंबर रोजी होणार असून या समारंभाला यंदा राज्यपाल तथा कुलपती डॉक्टर रमेश बैस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत। या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉक्टर एस मंथा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी बुधवारी दिली। शिवाजी विद्यापीठाच्या 59व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते, परंतु यावेळी ते येऊ शकले नव्हते। दरम्यान या सोहळ्यात 49,438 पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत। डॉक्टर शंकर मंथा यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत शैक्षणिक व नागरी प्रशासन क्षेत्रातील अनेक सन्मानाची पदे भूषवली आहेत। मुंबईच्या VJTI संस्थेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व कंट्रोल थिअरी या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे। त्याखेरीज IBM पॉकिप्सी या अमेरिकन कंपनीमध्ये त्यांनी काम केले आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकातून त्यांचे 280हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे। 20 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे। 20 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। विधान भवन परिसरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विरोधक सरकार विरोधात घोषणाबाजी देत आहेत। बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त। सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे। शिक्षणाधिकारी किरण लोहार याची कोल्हापूरमधील कारकीर्द ठरली होती वादग्रस्त, कारवाईनंतर रंगीत चर्चा। किरण लोहार हे प्राथमिक शिक्षक होते। शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील हा युवक DED होऊन करवीर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागला, परंतु त्याचा स्वभाव महत्त्वाकांक्षी, त्यामुळे हा गडी स्वस्त बसला नाही। स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन तो रत्नागिरीला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाला। बुधवारी सोलापुरात झालेल्या त्याच्या विरोधात कारवाईनंतर त्याच्या कोल्हापूरच्या कारकिर्दीची ही चर्चा सुरू झाली आहे।
किरण लोहार 24 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर वास्तविक पदाधिकाऱ्यांनाही वाटले की आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आहे, काही प्रश्न मार्गी लागतील. प्रश्न मार्गी लागले, परंतु ते लोहार यांच्या प्राधान्य क्रमांकातील. अनेक वर्ष न झालेली कामे जशी होऊ लागली तसतशी लोहार यांच्याबद्दलच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या. मूळ कोकणातील परंतु मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे ते सलग 4 वर्ष कोल्हापुरातच होते. अशातच प्रभारी शिक्षक म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. संधीचं सोनं करण्याचा लोहार यांचा स्वभाव होता. त्यामुळे जेवढे अवघड प्रकरण त्यांच्यासमोर जायचे त्यातून ते दोघांच्या कल्याणाचा मार्ग काढायचे. अगदी कोणाला उच्च न्यायालयात जाण्यासाठी सांगण्यापासून वकील कोण द्यायचा याचे देखील हे मार्गदर्शन करायचे. यातूनच त्यांनी दिलेल्या शेकडो मान्यतांचा हिशोब लावला जाऊ लागला. PhD ही बनावट लोहार यांना विविध सार्वजनिक संस्थांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. यामध्ये टोंगा विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरकीची ही पदवी प्रदान करण्यात आली. परंतु लोहार यांना ही पदवी दिल्यानंतर कोल्हापूरच्या एका सजग नागरिकाने या विद्यापीठाची माहिती घेतली असता ते विद्यापीठही बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.